नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी गुरुचरित्राचं पहिल्यांदाच पारायण करणार होते, ते पण केंद्रात करणार होते आणि मला खूप घाबरल्यासारखं होत होतं. मी तुम्हाला ते पुढे सांगते. सकाळी लवकर उठले, त्यांनी केंद्रामध्ये 8 वाजता बोलवलं होतं. म्हटलं घरातले सगळे कामं करून जावे, मग म्हणजे केंद्रात जायला मी मोकळी. आणि घरातले पटकन खूप लवकर उठले, कारण खूप रात्रभर झोपच नव्हती, घाबरल्यासारखं होत होतं, कसं होईल काय होईल. आणि सकाळी उठून पटकन बाहेरचं वगैरे पुसून घेतलं, रांगोळी वगैरे काढली आणि लगेच गुरुवारची पूजा वगैरे मांडलेली होती ती काढून घेतली, देवपूजा करून घेतली. तर मला बोलले, मला घाबरल्यासारखं का होते? कारण ना म्हणजे सगळे बोलत होते, हे नियम करावे लागतात, ते नियम करावे लागतात, ह्या अटी असतात, त्या अटी असतात, हो आपण करू. तरी पण मला घाबरल्यासारखं होत होतं, कारण की मी पहिल्यांदाच करणार होते, कसं काय होईल ह्याची भीती वाटत होती मला. तरी पण म्हटलं स्वामी करून घेतील. सकाळी घरातले कामे आवरून पटकन केंद्रामध्ये गेले. केंद्रात बघितलं तर स्वामी म्हणजे त्यांनी केंद्र इतकं छान सजवलं होतं, केंद्र म्हणा किंवा मंदिर म्हणा, इतकं छान सजवलं होतं. महाराजांना लगेच मुजरा केला आणि पारायणाकडे गेले. तिकडे जास्त काही आले नव्हते आणखी. मग सगळे जमा होईपर्यंत थोडा उशीरच झाला. 9 वाजता पारायण चालू झालं. स्वामी म्हणतात ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तशा प्रकारे स्वामी माझ्या पाठीशी होते. त्यांनीच माझ्याकडून पारायण करून घेतलं असं मला तरी वाटते, कारण की मला तर खूप घाबरल्यासारखं होत होतं. खूप छान पारायण झालं. नंतर परत घरी आले, थोडंसं खाल्लं वगैरे आणि परत दुपारून केंद्रामध्ये गेले, कारण तर मला नित्यसेवा करायची होती. केंद्रामध्ये गेल्याच्यानंतर मी महाराजांची खूप छान प्रकारे नित्यसेवा केली आणि खूप छान वाटलं. पहिल्यांदाच हा अनुभव आहे माझ्यासाठी. मी सगळ्या गोष्टी पहिल्यांदाच केल्यात, नित्यसेवा किंवा पारायण हे पहिल्यांदाच करते आहे. खूप छान, म्हणजे खूप छान वाटलं. आजचा मी बऱ्यापैकी सगळा दिवस मी केंद्रातच घातला. अशा प्रकारे माझा दिवस खूप छान घेतला. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. बाय.